हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकाच बॅटरपासून 5 वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत। मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही घरात जे तांदूळ असतील ते स्वच्छ करून घेतलेले तांदूळ घेऊ शकता। तर सारख्या मेजरमेंटने मी इथे 4 कप तांदूळ घेणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणजे बॅटर भरपूर तयार करणार आहोत, त्यासाठी मी इथे जास्त प्रमाणात तांदळाचा वापर केलेला आहे। तर सारख्या कपाने आता 2 वाटी चणा डाळ घेणार आहे, 4 वाटी तांदूळ आणि 2 वाटी चणा डाळ या प्रमाणात आपण आपली रेसिपी तयार करणार आहोत। चणा डाळ सुद्धा छान अशी स्वच्छ करून घेतलेली होती मी। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, म्हणजे वॉश करून घ्यायचं। पाहू शकता याला लागलेली सर्व घाण निघून जाते आणि अशाच पद्धतीने 3 पाण्याने मी वॉश करून घेतलं। आता यामध्ये स्वच्छ असं पाणी घालायचं आहे। भरपूर असं पाणी घातलेलं आहे भिजत घालण्यासाठी। आता यावरती झाकण लावून म्हणजेच वरती ताट ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तासांसाठी छान असं भिजत घालायचं आहे। तर इथे 8 तास झालेले आहेत। पाहू शकता डाळ खूप छान पद्धतीने फुलल्या गेलेली आहे। आपण एक डाळीचा तुकडा तोडून बघूयात। अशा पद्धतीने छान डाळ फुललेली आहे आणि तांदूळ सुद्धा मस्त असे भिजल्या गेलेले आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने। आता ही सर्व डाळ थोडी थोडी करून आपण मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे। आणि पाणी न घालता याचं एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं। जाडसर बॅटर आपल्याला इथे ठेवायचं नाही। आणि हा बॅटर काढून ठेवण्यासाठी थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण बॅटर छान असं फुलतो, त्यामुळे भरपूर मोठं भांडं घेतलं तरीही चालेल। सर्व डाळ आणि तांदूळ अशाच पद्धतीने मी एकदम स्मूथ बॅटर होईपर्यंत बारीक वाटून घेणार आहे। अशा पद्धतीने छान असं बॅटर वाटून झालेलं आहे, पाहू शकता। आता यामध्ये पाणी न घालता हाताच्या सहाय्याने 5 ते 7 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे। जेवढं आपण छान फेटू तेवढंच छान हलकं बॅटर होतो आणि फुलण्यास सुद्धा मदत होत असतो, छान फ्लफी बॅटर तयार होतो। तर इथे 5 मिनिटे छान असं मी फेटून घेतलं। यामध्ये मी ग्लास टाकून ठेवणार आहे, म्हणजे बॅटर किती फुललं ते आपल्याला समजेल। आणि 9 ते 10 तासांसाठी बॅटर फर्मेंटसाठी ठेवायचं आहे। तर इथे 10 तास झालेले आहेत। बॅटर खूप छान पद्धतीने फुलल्या गेलेलं आहे, पाहू शकता। बॅटर छान असं वरती आलेलं आहे। एकदम मस्त बॅटर झालेलं आहे। पाणी न घालता आपण मीठ सुद्धा वापरलेलं नव्हतं, तरीही छान असं बॅटर फ्लफी झालेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व बॅटर पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आपण इथे मीठ सुद्धा वापरलेलं नाही। रेसिपी तयार करतानाच आपण संपूर्ण मीठ यामध्ये वापरूयात। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या एकाच बॅटरपासून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 चमचे बॅटर वेगळं काढून घ्यायचं आहे पहिली रेसिपी तयार करण्यासाठी। तर अशा पद्धतीने थोडं बॅटर मी साईडला काढून घेतलं। यामध्ये भरपूर अशा भाज्या घालायच्या आहेत। त्यामध्ये बारीक कट केलेला कोथिंबीर, टोमॅटो, पत्ताकोबी, कांदा आणि गाजर घेतलेला आहे, एकदम बारीक कट केलेला। मुलं तसंही भाज्या खात नाही, तर या पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्ही त्यांना बनवून खाऊ घालू शकता आणि ते आवडीने खातील सुद्धा। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरला। इथे वापरलेल्या भाज्या संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं। आता मिरचीची पेस्ट घालायची आहे थोडीशी तिखटपणासाठी। तर बॅटर आपलं रेडी आहे। अजिबात इनो किंवा सोडा न वापरता ही रेसिपी आपण तयार करणार आहोत। तर आपली पहिली रेसिपी आहे अप्पे। तर आपण अप्पे तयार करण्यासाठी अप्पे पात्र घेतलं। याच्या सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि बॅटर एकदा हलवून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आणि 1-1 चमचा बॅटर अप्पे पात्रात टाकून घ्यायचं आहे। सर्व अप्पे पात्रामध्ये मी अशा पद्धतीने छान असं बॅटर टाकून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून कमीत कमी 5 मिनिटांसाठी मीडियम आचेवर
शिजू द्यायचं आहे अप्पे एका साईडने छान असं. तर पाहू शकता 5 मिनिटानंतर छान असं टम्म फुगलेले आहेत अप्पे. आता वरून थोडासा तुमच्या आवडीनुसार तेल लावून घेऊ शकता किंवा तेल नाही लावलं तरीही चालेल. आता याची साईड चेंज करून घ्यायची आहे. सुट्टीच्या दिवशी आपल्याला सुचत नाही काय बनवायचं, तर या पद्धतीने तुम्ही अप्पे त्यांना बनवून देऊ शकता. मुलांना खूप आवडीने खातील सुद्धा. तर छान फुलल्या गेलेले आहेत, मस्त शिजल्या गेलेल्या आहेत, दोन्ही साईडने टम्म फुगले गेले. आता आपण काढून घेऊया. कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता, मुले आवडीने खातील. आता एक अप्पा मी तोडून दाखवते. आतमधून छान अशी जाडी सुटलेली आहे. तर पहिली रेसिपी आपली होती ही अप्प्यांची. कमी तेलामध्ये तयार झालेली आहे आपली अप्पेची रेसिपी. आता दुसरी रेसिपी तयार करण्यासाठी 2 चमचे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. जवळपास पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालायचं. आपल्याला बॅटर थोडं पातळ करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता, अशा पद्धतीने घ्यायची आपल्याला. एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टसुद्धा नाही. आता आपलं बॅटर रेडी आहे. इथे मी डोसा पॅन ठेवलेला आहे. डोसा पॅनला साईडने तेल लावून घ्यायचं आहे, सर्व साईडने एकसारखं असं, आणि थोडासा पाणी शिंपाडून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि एका कापडाच्या सहाय्याने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतो. आणि 1 चमचा बॅटर घ्यायचं आणि सर्व साईडने डोसा अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे पातळ असं. आता 2 मिनिटांसाठी डोसा छान असं शिजवून घ्यायचं. ड्राय झालं की यावरती थोडासा तेल लावून घ्यायचं आणि सांभार मसाला जो आहे तो इथे भुरकवून घ्यायचा आहे थोडासा. एकदम मसाला डोसा तयार होतो, टेस्टी वाटत असतो या पद्धतीने तयार केलेला डोसा. आता वरच्या साईडने कांद्याचे तुकडे घालायचे, गाजराचे किसून घेतलेले कापसुद्धा इथे घालायचे आहे आणि थोडासा कोथिंबीर भुरकवून घ्यायचं. एकदम टेस्टी डोसा तयार होत असतो. आणि थोडं प्रेस करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने. एकदम क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे, पाहू शकता. खाली अजिबात चिकटलेला सुद्धा नाही. सर्व डोसे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते. एकदम क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे. कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता, खूप आवडेल. सर्व डोसे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते. तव्याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून पुसून घ्यायचं आहे तव्याला आणि छान असं डोसा स्प्रेड करून घ्यायचं. मुलं खूप आवडीने खातात या पद्धतीने तयार केलेला डोसा. तुम्हाला वाटलं तर प्लेनसुद्धा ठेवू शकता. कांदा आणि गाजर न वापरता सुद्धा प्लेन डोसा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर पाहू शकता आपली सेकंड रेसिपी आहे डोस्याची, जी मस्त झालेली आहे. सांबारसोबत किंवा चटणीसोबत खूप मस्त वाटते आणि एकदम क्रिस्पी झालेली आहे. आता थोडं डोसा मी तोडून दाखवते. अशा पद्धतीने क्रिस्पी झालेला आहे. तर आपली दुसरी रेसिपी होती ही डोस्याची. तुम्ही नक्की तयार करून बघा, खूप आवडेल. आता आपली तिसरी रेसिपी आहे. तर त्यासाठी मी इथे बॅटर थोडं काढून घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बॅटर. इथे अजिबात सोडा किंवा इनो न वापरता आपण सर्व रेसिपीज तयार करून घेणार आहोत. आता आपण तिसरी रेसिपी इडली बनवणार आहोत. तर त्यासाठी इडली पात्र घेतलेलं आहे. इडली मोल्डला सर्व साईडनी तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तिकडे पाणी मी स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे अगोदरच. पाणी स्टीम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये मोल्ड ठेवणार आहोत, म्हणजे छान फ्लफी होतात इडली. आता यामध्ये भरून घ्यायचं आहे बॅटर. मुलं इडली तर खूप आवडीने खातात. या पद्धतीने तयार करून द्या. एकाच बॅटरपासून भरपूर रेसिपी तुम्ही एकाच दिवशी तयार करून त्यांना खाऊ घालू शकता. तर इकडे पाणीसुद्धा छान असं उकळलं गेलेलं आहे. थोडासा लिंबूचा तुकडा घालायचा यामध्ये आणि इडली पात्र ठेवायचं. जिथे खाली इडली आहे तर त्यावरती ते होल येतील अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला इडली पात्र ठेवायचं आहे आणि वरचं झाकण लावून कमीत कमी 10 मिनिटे यांना शिजू द्यायचं. 10 मिनिट झालेली आहेत, पाहूयात. तर पाहू शकता खूप छान पद्धतीने इडली स्टीम झालेली आहे, फुगल्या गेलेली आहे
आता याला थंड होण्यासाठी एका साईडला काढून ठेवायचं. थंड झालं की छान असं चमच्याच्या सहाय्याने आपण याला डिमोल्ड करून घेऊया. अजिबात चिकटून बसत नाही, लगेच निघतात इडल्या. पाहू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे एकाच बॅटरपासून. फ्लफीसुद्धा झालेली आहे आणि एकदम जाडीदारसुद्धा झालेली आहे. या पद्धतीने तयार करून बघा, खूप आवडेल. याची जाडी पाहू शकता तुम्ही आतल्या साईडनी मस्त अशी आलेली आहे आणि अजिबात मोल्डला चिकटलेली नाही इडली, लगेच निघल्या गेलेली आहे. सर्व इडली मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे. आता आपण गरमागरम इडली सर्व करूयात. कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा सांबार बनवला थोडासा तरीही चालेल, खूप आवडीने खातात मुलं. तर आपली ही तिसरी रेसिपी होती इडलीची, जी आपण छान पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. आता एक इडली मी तोडून दाखवते की आतमधून टेक्स्चर कशा पद्धतीने आलेलं आहे ते. तर एकदम जाडीदार इडली तयार झालेली आहे आतमधून सुद्धा पाहू शकता. आता आपली चौथी रेसिपी आपण तयार करूया. तर त्यासाठी एका बाउलमध्ये बॅटर घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. यामध्ये थोडासा म्हणजे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ वापरायचं आहे आपल्याला इथे. तर अशा पद्धतीने 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हातावरती छान असं क्रश करून. भरपूर असा कांद्याचे काप घेतलेले आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायचं आहे. कढीपत्ता घालायचा आहे टेस्टसाठी. मिरचीची पेस्ट घालायची आहे थोडीशी तिखटपणासाठी. जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं. पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ही रेसिपी आपण कुरकुरीत तयार करून घेणार आहोत. पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आपलं बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तेल छान असं गरम झालं की यामध्ये पकोडे सोडायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार छोटे, मोठे, मीडियम कोणत्याही आकाराचे पकोडे तुम्ही इथे सोडू शकता. तर मीडियम आकाराचे मी इथे पकोडे सोडलेले आहेत गरम गरम तेलामध्ये. इथे आपण थोडासा तांदळाचं पीठ वापरलं, त्यामुळे आणखीन पकोडे जे आहेत ते थोडे कुरकुरीत होतात, छान असे टेस्टी लागतात. सर्व साईडने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. गोल्डन कलर आलं की यांना काढून घ्यायचं. मी इथे टिश्यू पेपरवरती काढून घेते, म्हणजेच एक्सेस जो ऑइल आहे तो सर्व निघून जाईल. आणि उरलेले सुद्धा सर्व पकोडे मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेते आणि यांना सुद्धा गोल्डन कलर आलं की नंतर काढून घेणार आहे. तर आपली इथे चौथी रेसिपी म्हणजेच पकोडे सुद्धा तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत, कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असं खाल्लं तरीही टेस्टी वाटतात. मस्त असं कोथिंबीर घालायचं आणि गरमागरम चटणीसोबत सर्व करायचं. दिसायला जेवढे भारी, खायला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त टेस्टी झालेले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ अशा पद्धतीची रेसिपी तयार झाली. आता आपली सर्वात शेवटची रेसिपी आहे. तर त्यासाठी एका बाउलमध्ये उरलेलं सर्व बॅटर मी काढून घेते. आता शेवटची रेसिपी मी कोणती बनवते तुम्ही नक्की गेस करून सांगू शकता. आता इथे मी 1 चमचा तेल घातलेला आहे सॉफ्ट होण्यासाठी. एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. मिरचीची पेस्ट घातलेली आहे. साखर घालायची आहे अर्धा चम्मच. थोडीशी हळद आणि मीठ घालायचं. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जे मी जिन्नसं घातलेली आहे त्यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवणार आहे ते. नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही ओळखले असाल तर. आणि 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे रेसिपीला, म्हणजे बॅटरला छान असं फेटून घ्यायचं आहे. हळद सर्व साईडने एकसारखी अशी लागलं जाईल अशा पद्धतीने फेटून घ्यायचं. तर तुम्ही ओळखलेच असाल की मी कोणती रेसिपी तयार करणार आहे. तर हो, मी आज ढोकळाच तयार करणार आहे. तर त्यासाठी एक मोल्ड घ्यायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे. त्याला सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि बॅटर तयार झालेलं आहे. तर तयार बॅटरमध्ये 1 इनोचं सॅचेस घालायचं आहे संपूर्ण.
आणि 1 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. इनो घातल्यानंतर आपल्याकडे अजिबात वेळ नसतो वाट पाहण्यासाठी, पटापट करायची असते ही प्रोसेस. तर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. इनो सर्व बॅटरला एकसारखं असं लागलं गेलेलं आहे. आता केक टिनमध्ये मी हा संपूर्ण बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेते. छान असं थोडं टॅप करून घ्यायचं आहे. आणि इथे मी मोल्ड ठेवलेलं होतं स्टीम होण्यासाठी, तर त्यामध्ये हा भांडा ठेवायचा आहे आणि जवळपास 30 ते 35 मिनिटांपर्यंत वाट बघायची. तर इथे 35 मिनिटे झालेली आहेत. ढोकळा आपण चेक करून बघूयात की झालेला आहे की नाही ते. तर टूथपिकला काहीही लागलेलं नाही, म्हणजेच छान असं शिजला गेलेला आहे ढोकळा आपला. याला थंड होण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत तडका तयार करूया. तर त्यासाठी एक पॅन ठेवलं. पॅनमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. सोबतच थोडासा कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यालासुद्धा छान असं शिजू द्यायचं. 1 मिनिट छान असा तडका परतला गेला की यामध्ये 1 कप पाणी घालायचं. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचं. यामध्ये खूप छान फ्लेवर येतो. आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा भरून साखर घालायची. पाण्याला छान अशी 2 मिनिट छान उकळ काढून घ्यायची आहे. थोडासा कोथिंबीर घालायचा आणि तडका आहे तो बंद करून एका साईडला ठेवायचा आहे. थंड करून घ्यायचं. थोडासा गरमागरम आपण ढोकळ्यावरती ओतून घेणार नाही. इकडे ढोकळासुद्धा थंड झालं. याला डिमोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने कडा सोडवून घ्यायच्या. अलगद निघत असतो. पाहू शकता अजिबात भांड्याला चिकटलेला नाही. छान असा ढोकळा तयार झालं. एकदम फ्लफी झालेला आहे, जाळीदार झालेला आहे. आता तुम्ही याला कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. मी याला चौकोनी शेपमध्ये कट करून घेते. छोट्या मोठ्या मीडियम कोणत्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता. आणि ढोकळा थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये तडका ओतून घेणार आहोत. आणि तडकासुद्धा थोडं थंड झाल्यानंतरच यावरती घालायचं, गरम गरम असताना घालायचं नाही. तर एक पीस मी दाखवते कशा पद्धतीने आलेलं आहे ते. तर पाहू शकता एकदम जाळी सुटलेली आहे ढोकळ्याला. मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. अजिबात गळ्यामध्ये अटकणार नाही. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला आणि थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. सर्व तडका जो आहे तो आपण ढोकळ्यावरती ओतून घेऊया. आणि भरपूर असा वरती कोथिंबीर घालायचं, म्हणजे दिसायलाही छान दिसेल. आणि खूप टेस्टी ढोकळा तर झालेला आहेच. आता एक पीस आपण काढून बघूया. एकदम ज्युसी ढोकळा तयार झालं. एकदम मस्त असा ज्युसी ढोकळा तयार झालं, पाहू शकता. मुलं खूप आवडीने खातील. या पद्धतीने तुम्ही एकदा तरी ह्या सर्व रेसिपी तयार करून बघा. एकाच बॅटरपासून भरपूर रेसिपीज तयार होत असतात. जी आवडली असेल तुम्ही यामधून ती रेसिपी तयार करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.